ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं। मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। गैरगुजरे लोकांकडे मी लक्ष देत नाही, लाडक्या बहिणींचे पैसे कुठे गेले, मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार। उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं। गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात। ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान। कोकाटेंच्या शिक्षेची प्रत अद्याप माझ्याकडे आली नाही, सगळ्या नियमांचं पालन करत कोकाटेंबद्दल निर्णय दिला जाईल। विधानसभा अध्यक्षांकडून भूमिका स्पष्ट। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभाध्यक्षांना पत्र। राहुल गांधी सुनील केदारांवर तात्काळ कारवाई। आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार। जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय, पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक, सरनाईकांचं वक्तव्य। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील। भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया। उदय सामंतांकडून ऑफर, रवींद्र धंगेकरांची कबुली। माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार। शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण। रवींद्र धंगेकरांच्या मफलरवर धनुष्यबाण आला तर आवडेल, सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकदीनं काम करायचं असल्यास शिंदेंशिवाय पर्याय नाही, असं धंगेकरांना निमंत्रण दिलं। मंत्री उदय सामंतांची माहिती। रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत, व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत थोड्याच वेळात भारत पाकिस्तान महामुकाबला। नाणेफेक जिंकत पाकिस्तानाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। रोहित आणि विराटच्या खेळीकडे लक्ष।